धनकवडी येथील डॉक्टर रीता मदनलाल शेटिया यांना पुणे गुलटेकडी येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची अर्थशास्त्र या विषयातील विद्यावाचस्पती पदवी कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते 38व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आली आहे. अ कॅपरेटिव्ह स्टडी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ऑफ इंडिया अमंग द ब्रिक्स कंट्रीज 2006-2017 हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉक्टर ज्योती पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर निलेश लिंबोरे यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभलंय. सकाळ इंडिया फाउंडेशन, सीए सुरेश रानडे, आरबीआयच्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनीताई बिवलकर आणि निवेदिता माझिरे यांचं सहकार्य त्यांना लाभलंय. यावेळी कुलगुरू डॉक्टर गीतांजली टिळक, डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर प्रणिती टिळक आणि रजिस्ट्रार डॉक्टर अभिजित टिळक उपस्थित होते. वेळोवेळी प्रेरणा, मार्गदर्शन, सहकार्य, सहाय्य आणि खंबीरपणे डॉक्टर रीता यांच्या पाठीशी उभी राहिली ती त्यांची आई एच.सी. डॉक्टर सविता मदनलाल शेटिया आणि त्यांचे स्वर्गीय वडील मदनलाल शेटिया यांचे आशीर्वाद. या सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच हा टप्पा मी पार करू शकले. या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. डॉक्टर रीता यांनी त्यांची ही पीएचडीची पदवी त्यांच्या आई वडिलांना समर्पित केली आहे. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.